In last lecture, we discussed about the example number 12, 13 and 14. In today's lecture, we discuss the example number 15. Example number 15 मध्ये आपण काय बघणार आहे? फाइंड, आपण बघूया न्यूमेरिकल मी वाचतो, मी टेक्स्ट बुक समोर ठेवायचे. फाइंड द चेंज इन अ लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम इफ द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द प्लेस चेंजेस फ्रॉम. एक्झाम्पल नंबर आपण 15 बघणार आहोत. फाइंड द चेंज इन द लेंथ ऑफ सेकंड्स पेंडुलम इफ द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द प्लेस चेंजेस फ्रॉम 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारचे जे न्यूमेरिकल असतात ते सीईटी मध्ये विचारले जातात. इथं आपल्याला फाइंड करायचं आहे चेंज इन अ लेंथ. चेंज इन अ लेंथ या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला चेंज इन लेंथ फाइंड करायचंय. मी तुम्हाला नेहमी शिकवलंय चेंज म्हणलं की आपण त्या ठिकाणी सबट्रॅक्शन काढत असतो. चेंज इन अ लेंथ. आता इथं जर आपण बघितलं तर सेकंड्स पेंडुलम दिलेला आहे आपल्याला. सेकंड्स पेंडुलम. पेंडुलम कुठलाही असू द्या, त्याचा पिरियॉडिक टाइम आपल्याला माहिती आहे. पिरियॉडिक टाइम त्याचा असतो T = 2 पाय अंडर स्क्वेअर रूट L अपॉन G. हा त्याचा पिरियॉडिक टाइम असतो. आणि आपल्याला माहिती आहे सेकंड्स पेंडुलमचा पिरियॉडिक टाइम हा लेंथ आणि ग्रॅव्हिटीवर डिपेंड असतो. इथं ग्रॅव्हिटी चेंज झालेली आहे. 9.75 टू 9.8 अशी चेंज झाली. तर आपल्याला काढायचं चेंज इन लेंथ. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट L2 minus L1, दॅट इज फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ. आता आपण दोन पिरियॉडिक टाइम कन्सिडर करूया, कारण की जी बदललाय लेंथ बदललेली असणार आहे. सपोज T1 = 2 पाय अंडर स्क्वेअर रूट L1 अपॉन G1 अँड T2 = 2 पाय अंडर स्क्वेअर रूट L2 अपॉन G2. असे दोन पिरियॉडिक टाइम. अशा प्रकारचे न्यूमेरिकल आपल्याला सीईटी मध्ये विचारले जातात. आता इथं पहा, दोन्ही सेकंड्स पेंडुलम असल्यामुळं त्यांचा पिरियॉडिक टाइम सेम असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कंडिशन पहिलीच मिळाली की दोन्ही सेकंड्स पेंडुलम असल्यामुळं पिरियॉडिक टाइम सेम असेल. T1 = T2. जर ह्या कंडिशन आपण बघितल्या तर T1 = T2 जर केलं तर 2 पाय अंडर स्क्वेअर रूट L1 अपॉन G1 = 2 पाय अंडर स्क्वेअर रूट L2 अपॉन G2 अशी कंडिशन मिळेल. 2 पाय कॅन्सल होईल. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला मी. L1 अपॉन G1 = L2 अपॉन G2 असं आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन मिळेल. L1 अपॉन G1 = L2 अपॉन G2 असं आपल्याला त्या ठिकाणी कंडिशन मिळेल. याच्यावरून सपोज मी जर कंडिशन त्या ठिकाणी कन्सिडर केली आपण L1 अपॉन G1 = राईट, कंडिशन बरोबर आहे. दोन्हीचं स्क्वेअर जर घेतला आपण तर आपल्याला त्या ठिकाणी अशी कंडिशन मिळेल. नाव ह्या इक्वेशन वरून मी टर्मची थोडीशी रिअरेंजमेंट करतो. मला मिळेल L2 अपॉन L1 = G2 अपॉन G1. थोडीशी पहा, हे इथं मल्टिप्लाय केलं, हे इथं मल्टिप्लाय केलं, तर मला अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे आहे कंडिशन मिळेल. नाव मी G2 ची किंमत आहे आपल्याकडं. G2 किती दिलाय पहा, 9.8 डिवायडेड बाय G1 आहे 9.75 L2 अपॉन L1. थोडीशी रिअरेंजमेंट करतो. दोन्हीकडून मी सबट्रॅक्ट 1 करतो, कारण की मला ही कंडिशन पाहिजे. L2 - L1 ची कंडिशन मला आणण्यासाठी दोन्हीकडून 1 सबट्रॅक्ट करावं लागेल. आणि मी जर त्यातून 1 सबट्रॅक्ट केला तर मला ते असं मिळेल L2 अपॉन L1 - 1. त्याची किंमत मी जर फाइंड आउट केली तर 1.005 - 1 मिळते. हे तुम्ही लॉगने सॉल्व्ह करू शकता. त्याची किंमत मिळते 1.005. नाव ही सबट्रॅक्शन जर तुम्ही केली तर L2 - L1 अपॉन L1 = हे सबट्रॅक्ट केलं 1 तर 0.005 अशी आपल्याला इक्वेशन मिळेल. आणि या इक्वेशन वरून आपल्याला एक फायनल इक्वेशन मिळेल L2 - L1 = 0.005 L1. आणि आपण
कंडिशन कन्सिडर करतो, स्टँडर्ड कंडिशन सेकंड पेंडुलम साठी, की त्याची इनिशियल लेंथ जी आहे ती आपण 1 मीटर कन्सिडर करतो. त्यामुळे L1 ची किंमत जर 1 कण टाकली तर आपल्याला फायनल चेंज इन लेंथ मिळतं 0.005. ही आपल्याला त्या ठिकाणी फायनल चेंज इन लेंथ जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तर अशा पद्धतीने म्हणजे याच्यावरून आपल्याला एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे की पिरियॉडिक टाइम मध्ये L आणि G जर बदलला तर पिरियॉडिक टाइम बदलतो, किंवा पिरियॉडिक टाइमच्या मध्ये बदल झाला तर याचा अर्थ L मध्ये बदल झाला असेल किंवा G मध्ये बदल झालेला असेल. तर अशा पद्धतीने आपण चेंज इन लेंथ जे आहे L2 - L1 ते आपण फाइंड आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल नंबर 15, दॅट मीन्स यू हॅव टू फाइंड आउट द चेंज इन लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम when there is a change in acceleration due to gravity. Acceleration due to gravity 9.75 पासून तर 9.8 पर्यंत चेंज झाली होती. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज झाली, त्यामुळे त्याच्या लेंथ मध्ये सुद्धा बदल झालेला दिसला आपल्याला. तर तो आपण फाइंड आउट केलेला आहे. फायनल आन्सर आपल्याला मिळतं L2 - L1. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज न्यूमेरिकल नंबर 16. लेट्स सी व्हॉट इज द न्यूमेरिकल नंबर 16. 16 नंबरचं न्यूमेरिकल काय आहे ते आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 16. न्यूमेरिकल काय आहे पहा. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन इज कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ एम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर थ्राइस इट्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कंडिशन काय दिली पहा, एक पार्टिकल SHM परफॉर्म करतोय आणि जर तो पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल तर ॲट व्हॉट डिस्टन्स कंडिशन दिली आपल्याला त्यांनी, ॲट व्हॉट डिस्टन्स कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे आपल्याला आपण कन्सिडर करतो की मीन पासून असू द्या किंवा एक्स्ट्रीम पासून असू द्या, डिस्टन्स आपण फाइंड करतो एक्स म्हणजे डिस्टन्स. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन इज कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ एम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर थ्राइस 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे आपल्याला इथं एम्प्लिट्यूड दिलेला आहे, गिवन एम्प्लिट्यूड दिलेला आहे 8 सेंटीमीटर आणि कंडिशन दिली कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 टाइम्स आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक्स फाइंड करायचा आहे. ॲट व्हॉट डिस्टन्स, दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट एक्स. लेट्स सी हाऊ टू फाइंड आउट द एक्स. आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. कायनेटिक एनर्जीसाठीचा फॉर्म्युला काय आहे, तर 1/2 त्या ठिकाणी आपल्याला माहिती 1/2 KA² - x² आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 KX². हे फॉर्म्युले आहेत कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. जो पार्टिकल SHM परफॉर्म करतो त्या पार्टिकल साठीचे हे फॉर्म्युले आहेत. कंडिशन काय दिली पहा, कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. दॅट मीन्स कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मी इथे ठेवला तर 1/2 KA² - x² इज इक्वल टू 3 × 1/2 KX². आता इथे जर बघितलं तर 1/2 K कॅन्सल होतो, शिल्लक राहतं A² - x² इज इक्वल टू 3x². हे आपल्याकडे शिल्लक राहतं. याच्यावरून मिळतं -x² इकडे गेला तर प्लस होईल. 3x² + x² इज इक्वल टू A², दॅट इज 4x² इज इक्वल टू A². आणि मग याच्यावरून आपल्याला x² बरोबर मिळतं A²/4. 4 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल, त्याच्यावरून फायनल मिळतं x इज इक्वल टू A/2. A ची किंमत आपल्याला दिलेली आहे 8 सेंटीमीटर. 8/2 म्हणजे आपल्याला या ठिकाणी x बरोबर मिळणार आहे 4 सेंटीमीटर. दॅट मीन्स ॲट 4 सेंटीमीटर फ्रॉम द मीन पोझिशन पासून 4 सेंटीमीटर वर कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल की आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं होतं.
एक्स काढायचा होता. त्यासाठी आपल्याला कंडिशन दिली होती की कायनेटिक एनर्जी ही 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी किती डिस्टन्सवरती कायनेटिक एनर्जी जर 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी असेल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं होतं. तर ते आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. ही कंडिशनचा उपयोग केलेला आहे आपण इथं. 1/2 k² - x² = 3 × 1/2 kx². तर अशा पद्धतीने आपण 16 नंबरचा न्यूमेरिकल जो आहे तो फाइंड आउट करू शकतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याला रिराईट करू शकता. आता बघूया आपण लास्ट एक्झाम्पल, दॅट इज क्वेश्चन नंबर 17. 17 नंबरचा न्यूमेरिकल काय आहे तो आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 17. A particle performing linear SHM of a period 2π seconds. 17 नंबरचं एक्झाम्पल आहे ते बघूया आपण. त्या ठिकाणी पार्टिकल SHM परफॉर्म करतोय, त्याचा पिरियड दिलेला आहे 2π सेकंद. अबाउट मीन पोझिशन O is observed to have speed of b√3 meter per second. What at distance b from O, if the particle is moving away from O at that instant, time required by the particle to travel further distance b. आता पहा थोडंसं डायग्राम वरून आपण समजून घेऊया. सपोज ही मीन पोझिशन आहे, या एक्स्ट्रीम पोझिशन आहे. पार्टिकल जो आहे तो या पोझिशनला आहे. सपोज आपण असं कन्सिडर करू इट इज ॲट पी पोझिशन आणि पी पासून म्हणजे आपण त्याला बी जरी कन्सिडर केलं, सपोज ही बी पोझिशन आहे. या बी पोझिशनला व्हेलॉसिटी किती दिली आपल्याला, तर b√3 दिलेली आहे. त्या बी पोझिशनला व्हेलॉसिटी दिली आपल्याला b√3 आणि त्या ठिकाणी पिरियडिक टाइम दिलेला आहे. आता त्यांनी कन्सिडर केलं की बियॉन्ड दिस पॉइंट, ह्या पॉइंट पासून आणखी बी डिस्टन्सच जाण्यासाठी, एवढंच डिस्टन्स जाण्यासाठी किती टाइम लागेल, हे टाइम आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. हे बघा परत एकदा सांगतो, समजा कन्फ्युजन नको म्हणून हा पॉइंट मी पी कन्सिडर करतो. ही व्हेलॉसिटी झाली पी पॉइंटला, किती व्हेलॉसिटी दिली समजा आपल्याला b√3 आणि हे डिस्टन्स किती आहे बी आहे. आता मी थोड्या वेळासाठी कन्सिडर करतो पी पॉइंटला जाण्यासाठी t1 एवढा टाइम लागतो, असं आपण थोड्या वेळासाठी कन्सिडर करूया. आणि आणखी तेवढंच डिस्टन्स जाण्यासाठी आपल्याला t2 टाइम लागतो, असं आपण कन्सिडर करूया. तर आपल्याला कन्सिडर करायचं आहे की इथं त्या ठिकाणी आपल्याला t2 फाइंड आउट करायचा आहे. t2 म्हणजे टाइम रिक्वायर्ड फॉर बियॉन्ड दिस डिस्टन्स, म्हणजे पार्टिकल हा या क्यू पोझिशनला येण्यासाठी हे डिस्टन्स बी आहे, तेवढंच डिस्टन्स इथे जायला पाहिजे. क्यू या ठिकाणी किती टाइम लागणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे क्यू हा पॉइंट मीन पोझिशन पासून किती डिस्टन्सवर आहे, तर 2b एवढ्या डिस्टन्सवर आहे. 2b एवढ्या डिस्टन्सवर जाण्यासाठी त्या पार्टिकलला किती टाइम लागेल हे आपण फाइंड आउट करणार आहे. थोडक्यात ह्या बी पासून तर या 2b पर्यंत लागणारा टाइम आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. आपण त्याला कन्सिडर करू शकतो की दोन्ही याच्यामधला जो टाइम डिफरन्स आहे, टाइम म्हणजे मी 2b चा टाइम काढला, मला b चा टाइम माहित असेल तर मी सबट्रॅक्शन करून तो टाइम फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी आपण काही फॉर्म्युले यूज करणार आहोत. तुम्हाला हे डायग्राम समजले असेल नसेल तर एकदा पॉज करून तुम्ही ते बघू शकता. पार्टिकल हा सुरुवातीला पी पोझिशनला आहे, म्हणजे मीन पोझिशन पासून बी डिस्टन्स वरती, आणि त्याची व्हेलॉसिटी किती दिली b√3 दिलेली आहे. आणि तो परत बियॉन्ड दॅट पॉइंट म्हणजे बीच डिस्टन्स जाईल तो क्यू पर्यंत. तर आपल्याला क्यू पर्यंत लागणारा टाइम, पी पासून क्यू पर्यंत लागणारा टाइम आपल्याला फाइंड करायचा. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे t1 आणि t2 कन्सेप्ट. t1 म्हणजे काय म्हटलं मी इथं, पी पर्यंत लागण्यासाठी टाइम, आणि t2 म्हणजे म्हटलं पी पासून तर क्यू पर्यंत, सॉरी t2 ला मी कन्सिडर m पासून क्यू पर्यंत, दोघांची सबट्रॅक्शन केली तर मला हा मधला टाइम मिळेल. अशा पद्धतीने आपण टाइम फाइंड करणार आहोत. बघूया त्यासाठी कुठले कुठले फॉर्म्युले आपल्याला यूज करता येतील. मी काही फॉर्म्युले इथे लिहिणार आहे. पिरियॉडिक टाइम दिलाय. आता पहा सुरुवातीला गिवन पी जवळ असणारी व्हेलॉसिटी, म्हणजे मी थोडक्यात त्याला मी असं लिहितो पहा, व्हीपी चा अर्थ पी जवळ किती व्हेलॉसिटी आहे b√3. त्याच्यानंतर मला या ठिकाणी एक्स दिलेला आहे, समजा सुरुवातीला एक्स मी बी कन्सिडर करतो, हे डिस्टन्स बी आहे. नाउ लेट अस इनिशियली फाइंड आउट ओमेगा. व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इज इक्वल टू 2π/t, 2π/2π दॅट इज 1. ओमेगाची किंमत आपल्याला 1 मिळते, 1 रेडियन सेकंद. त्यानंतर आणखी एक इक्वेशन मी तयार करतो. आपल्याला माहिती व्हेलॉसिटी किती असते, v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ
ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे आपल्याला व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपल्याकडे आहे. आता याच्यावरून मला आणखी एक इक्वेशन तयार करता येईल. तर व्हेलॉसिटी जी असते कुठल्याही पार्टिकलची व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे ती कंडिशन मी वापरतो पहा. व्हेलॉसिटी किंमत जरी मी टाकली किती व्हेलॉसिटी आहे बी रूट 3 1 इंटू रूट ऑफ एक्स किती आहे एक्स बरोबर बी आहे. इथं आपण जर कन्सिडर केलं की आपल्याला अँप्लिट्यूड समजा ए स्क्वेअर आहे ए स्क्वेअर मायनस इथं बी स्क्वेअर मिळेल कारण एक्स बरोबर बी आहे. जर मी स्क्वेअरिंग केलं तर 3b स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मिळेल. त्याच्यावरून बा मला एक कंडिशन बी स्क्वेअर तिकडे गेला तर प्लस होईल 4b स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. याचा अर्थ ए बरोबर मिळतं आपल्याला 2b. ए म्हणजे अँप्लिट्यूड आहे ए बरोबर 2b. आपल्याला सुरुवातीला आपण T1 काढूया. T1 म्हणजे काय टाइम रिक्वायर्ड फॉर पार्टिकल फ्रॉम एम टू पी मीन पोझिशन पासून पी पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम तो म्हणजे T1 आहे. आता आपण आणखी एक इक्वेशनचा उपयोग करणार आहोत. आपल्याला माहिती आहे पार्टिकल ज्यावेळेस मीन पोझिशन क्रॉस करतो त्याची डिस्प्लेसमेंट किती असते एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. याचं जर मी डिफरन्शिएशन केलं तर मला व्हेलॉसिटी मिळते. व्हेलॉसिटी किती असली पाहिजे ए ओमेगा कॉस ओमेगा टी. याचा अर्थ पार्टिकल हा मीन क्रॉस करून पी कडे चाललाय म्हणजे त्याची व्हेलॉसिटी एवढी असली पाहिजे. मी त्याचा उपयोग करतो व्ही इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा आणि मी टाइम T1 मानतो. टाइम T1 का म्हटले कारण तो पार्टिकल हा एम पासून पी पर्यंत चाललाय त्याचा टाइम किती आहे T1 कन्सिडर केला. समजलं का तुम्हाला पहा पार्टिकल ज्यावेळेस मीन क्रॉस करतो त्याची डिस्प्लेसमेंट असते एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. म्हणजे त्याचं जर मी डिफरन्शिएशन घेतलं तर मला व्हेलॉसिटी मिळते. व्हेलॉसिटी इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि मी T1 का म्हणले कारण T1 म्हणजे टाइम आहे कुठपासून कुठपर्यंत एम पासून तर पी पर्यंतचा तो टाइम आहे. नाव कन्सिडर लेट अस पुट द व्हॅल्यू व्हॉट इज व्ही. व्ही इज द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आपण त्या ठिकाणी व्ही कन्सिडर करतो. किती व्हेलॉसिटी आहे पार्टिकलची त्या ठिकाणी तर आपण दिलेले आपल्याला बी रूट 3 इज इक्वल टू ए बरोबर किती आहे इथे फाइंड आउट केलंय 2b. ओमेगा किती आहे 1 कॉस 1 इंटू T1. इथे जर तुम्ही बघितलं तर बी बी कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळतं रूट 3/2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल कॉस T1 असं आपल्याला इक्वेशन मिळेल. आणि कॉस रूट 3/2 कुठल्या अँगल साठी असते तर आपण त्याला म्हणतो π/6. त्यामुळे T1 ची किंमत किती मिळेल कॉस इनवर्स रूट 3/2 दॅट इज π/6. म्हणजे इथं जर π/6 सेकंद म्हणजे तुम्ही जर बघितलं त्या पार्टिकलला एम पासून पी पर्यंत जाण्यासाठी किती टाइम लागणार आहे π/6. दॅट इज टाइम रिक्वायर्ड फॉर पार्टिकल अप टू आपण म्हणू शकतो त्याला कुठपर्यंत लागतोय तर एम पॉइंट पर्यंत जाण्यासाठी. नाव लेट अस फाइंड आउट नेक्स्ट टाइम दॅट इज फ्रॉम पी टू क्यू. आता पी पासून क्यू पर्यंत जायचंय पुन्हा तो मी एक्स्ट्रीम कडे चाललाय म्हणून मी त्याची डिस्प्लेसमेंट काय कन्सिडर करतो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा T2. T2 इज द टाइम. कुठल्यासाठी टाइम आहे पी पासून तर क्यू पर्यंत जाण्यासाठी किमती टाकतो मी. पी पासून क्यू पर्यंत डिस्प्लेसमेंट किती आहे बी. ए बरोबर किती आहे 2b. लक्षात येते का बघा. त्यानंतर सॉरी क्यू पर्यंत डिस्प्लेसमेंट किती येणार बी प्लस बी 2b कन्सिडर करणार. ए बरोबर 2b आहे साइन ओमेगा T2. ओमेगाची किंमत पण 1 आहे 2b कॅन्सल होते आणि याच्यावर मिळतं साइन T2 इज इक्वल टू 1. याचा अर्थ T2 बरोबर किती आलं पाहिजे π/2. साइन 1 असतो 90 डिग्री साठी. आता पहा T1 पहिला टाइम मिळाला एम पासून तर पी पर्यंत. दुसरा टाइम मिळाला आपल्याला T2 एम पासून तर क्यू पर्यंत तो म्हणजे π/2. म्हणजे पहा हा T1 माहिती आहे आणि हा T2 मिळाला. आपल्याला काढायचा पी पासून क्यू पर्यंत तर मला ह्या दोघांची सबट्रॅक्शन करावी लागेल. T2 मायनस T1 म्हणजे π/2 मायनस π/6. हे जर मी केलं तर किती मिळतं पहा 6π मायनस 2π/12. याचा अर्थ
4π/12 म्हणजेच π/3 सेकंद एवढा टाइम लागतो T2 - T1 म्हणजे त्या पार्टिकलला P पासून तर Q पर्यंत जाण्यासाठी, बियॉन्ड Q जाण्यासाठी. तर अशा पद्धतीने हा 17 नंबरचा न्यूमेरिकल आहे. तो तुम्ही पॉज करून देखील बघू शकता. बाकीचे न्यूमेरिकल्स जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.